सांगू ना तर मला आता लाज वाटते. आमचा मित्र पहिलं दर्शन करून घेऊया मग बोलूया. नमस्कार मित्रांनो, राहुल गावकर दिस साईड अँड वेलकम बॅक टू राम ओशन्स. तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. तर आजचा विषय असा आहे की आज आपण जायचं आहे गणेश गल्लीला, जिथे आज मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आहे. तर मी आणि शुभम आम्ही चाललो आहे. तर बरेच मित्र आम्हाला भेटणार आहेत तिकडे. मग तिकडे जाऊन आपण त्यांना भेटणार, मग त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी, मग परत दर्शन घेणार. आणखी एक आउटफिट चेक मी इंस्टाग्रामवरती दिला आहे, तर तुम्ही तो पण चेकआउट करा. आणि शुभमची वाट बघतोय मी. शुभम आला की लगेच निघूया. चलो, शुभम आलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही निघालो आहे गणेश गल्लीला जाण्यासाठी. थोडे काळे झालो ना रे वारीवरून आल्यानंतर. टॅनिंग झाली आहे खूप. कमेंटमध्ये टाका जरा कोणता टॅन रिमूव्हल चांगला आहे ते. स्कॅनर टाकणार, डिटेलला पैसे द्यायला सांग. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. काय स्कॅनर टाकायने डिटेलला पैसे. हा नाही, स्कॅनर टाकतो जरा पैसे. तर हे आहे करी रोड स्टेशन. जर तुम्ही ह्या वाटेने येत असाल तर ह्या वाटेने सरळ तुम्हाला राईट मारून खालच्या साईडला चालत जायचं. नाक्यावरून राईट मारून पोहोचलात तुम्ही गणेश गल्लीला. तर आता मला भूक लागली होती, मला नाश्ता करायचा होता. मी काय खाल्लं नव्हतं, टाईम झाला होता जेवण. तर म्हणून बोललो की जरा खातो काहीतरी, नाश्ता करतो. तर आलोय मी माझ्या फेवरेट जागेवरती, लाडू सम्राट. तर मी आता ऑर्डर केलं पियुष आणि वडा. दिस इज माय ऑल टाइम फेवरेट डिश ऑफ लाडू सम्राट. लाजवाब. आता झालंय आमचं खाऊन. आता आम्ही चाललोय दर्शनाला. भेटूया आता मित्रांना आणि मग करूया दर्शन. चलो. तर आता आम्ही आलो आहे आता गणेश गल्लीत. तर आता मी आणि शुभम चाललोय. शुभम बघ. पण खरं सांगू ना तर मला आता लाज वाटते, कारण की आपल्याच एरियात आहे ना, आपल्याच मित्रांसमोर हे असं ब्लॉगिंग वगैरे करणं थोडी लाज वाटते. पण ठीक आहे, करून बघूया आता ट्राय. चलो. शेवटी आम्ही आता त्याची वाट बघतो. आमचा मित्र तो आलेला आहे. तो आता मुंबईच्या राजाच्या इथेच असतो. तर आम्ही चाललो आता दर्शनाला. आतमध्ये पुढे दाखवतो का. आमच्या वाडीतले ओळखीतले असे कोण दिसतच नाही आम्हाला. तर बघा, गर्दी दाखवतो तुम्हाला. आणि त्या साईडला पूर्ण ढोल ताशा वगैरे वाजतोय. तर आम्ही आता चप्पल घालून चाललो. आता आम्ही आलो आतमध्ये. VIP दर्शन बघा, मस्त गेलं डेकोरेशन. बघू शकता. आता दर्शन करून घ्या. मित्रभूषण हा मला भेटलाय. तर आता मी इथे बरेच प्रकारे सेलिब्रिटी पण येतात, मला ते सुद्धा दाखवतो. समोर सगळ्यांनी समोर बघायचंय. समोर आता थोड्याच वेळात तर आम्हाला कळलंय की थोड्याच वेळात जे मंडळाचं ऑफिशियल टी-शर्ट आहे त्याचं पण अनावरण होणार आहे. आणि मंडळाची जी थीम असणार आहे ह्या वर्षीची ते पण आता समजणार आहे. तुम्हाला दाखवतो. आलोय, खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो. पूर्ण पॅक झालेले आहे. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो टी-शर्ट आणि थीम काय आहे. बोल 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 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की मुंबईच्या राजाचा बोला राम कृष्ण हरी.
पंढरीनाथ महाराज की. वारी चुकायची नाही. या वर्षीचं, या 99व्या वर्षीचं अधिकृत टी शर्टचं अनावरण इथे पार पडलेलं आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या 99व्या वर्षीचं अधिकृत रात्रीचे 8 तुम्ही ते गर्दी बघू शकता. आता आम्ही जस्ट बाहेर आलो दर्शन करून आणि इथे आमचा मित्र गॅरी ब्लॉग्स, तुम्ही खूप नावाजलेला आहे क्रिएटर हा. तर हा गणपतीसाठी नेहमी ओळखीचा आहे, म्हणजे सगळ्यांचा लोकप्रियता खूप आहे याला. तर मला एक त्याला विचारायचं आहे की आता गणेशोत्सव चालू झालाय, तर त्याला कसं वाटतंय, त्याची काय फिलिंग आहे आणि तो काय करतोय आता सध्याच्या घडीला? खूप भारी वाटतंय आणि आता सध्याच्या घडीला मी हे दिवस जगतोय, ते मनसोक्त जगतोय मी, इतकंच बोलेल. अजून काय तुला सांगायचंय? आता एकीकडे आगमन सुरू आहेत, एकीकडे पाद्यपूजन, पाठपूजन, इन शॉर्ट ओव्हर आता इथे सगळे गणेशोत्सवाचे सोहळा सुरू आहे. प्रत्येक सगळीकडे गणरायाचं नाव आपल्याला ऐकू येतंय, म्हणजे जे नाव ऐकायला वर्षभर आपण वाट पाहत असतो, गणपती बाप्पा मोरया, हे आता ऐकू येते आणि मन एकदम आनंदित आहे. आणि याच दिवसासाठी तर आपण जगत असतो. बस एवढंच. जय हिंद आणि जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. आता ऑलमोस्ट वाजले रात्रीचे 9:15. तर आम्ही आलोय, खूप आधी आलो होतो, आम्ही 5:30ला समथिंग आलो होतो, पण खूप वेळ झाला कारण की आधी स्टार्टिंगला कोण नव्हतं, म्हणजे बाहेरचे जे असतात म्हणजे दर्शनासाठी जे गणेश भक्त येतात ते होते सगळे. तेव्हा आमच्या ओळखीचे कोणच नव्हते आमच्यासोबत, पण नंतर हळूहळू सगळे यायला लागले, कामाला वगैरे जातात, आता मुलं मोठी झाली सगळी. तर आम्ही भेटलो एकमेकांना, मग गप्पा गोष्टी झाल्या आणि हेच आमचे जगण्याचे दिवस असतात. फिरत असतो आम्ही, एकमेकांना भेटतो, गप्पा गोष्टी होतात, आयुष्यातले छोटे मोठे दुकडे आम्ही सांगत असतो आमचे एकमेकांना. बरं वाटतं. गणेशोत्सवच आमच्यासाठी एक बोलू शकतात एक जीव आहे आमच्या ह्याच्यात, की कारण की सगळ्या गोष्टी खूप काही गोष्टी चालू असतात आमच्या काही ना काहीतरी, पण फक्त हा गणेशोत्सव आहे एकच ज्यात आम्ही आमचं सगळं दुःख वगैरे विसरून ह्याच्यामध्ये सहभागी होतो. तर आत्ता परतीची वेळ झाली आहे, आता आम्ही घरी निघतोय. अजून खूप गर्दी आहे, अजून पण गणेश भक्त येत राहत आहेत, पण आता मी पुढे जाऊन पण तुम्हाला खूप काही गोष्टी दाखवणार आहे, खूप काही गणेशोत्सवाच्या गोष्टी येणार आहेत, दहीहंडीच्या गोष्टी येणार आहेत, तर सगळं काही ना काहीतरी येत राहणार आहे. तर आपण कनेक्ट राहू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश.